नमस्कार, मी शीतल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर रात्रभर खूप पाऊस पडला होता आणि सकाळी अगदी छान असं वातावरण झालं होतं आणि सूर्य उगवायला सुरुवात झालेली असल्यामुळे ना आकाशामध्ये अगदी सुंदर असं दिसत होतं। आणि रात्रभर पाऊस पडला पण सकाळी मात्र उघडला म्हणून बरं झालं, कारण आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळे आपल्याला मस्त अशी पूजा करता येईल आणि गोडी साडी वगैरे घालणार। आणि जर पाऊस असेल ना तर थोडा हिरमूड होत असतो, त्यामुळे तर सकाळी सगळी पहिली कामं आवरून घेतली आणि नंतर असं मस्त फ्रेश झाली, केस वगैरे धुतली होती, कारण सणाच्या दिवशी जर केस धुतली ना तर मला बरं वाटतं, म्हणजे सण असल्यासारखं वाटतं, नाही तर मग काहीतरी चुकल्यासारखं वाटतं। तर आता आज उपवास असल्यामुळे सकाळी काही गरम पाणी पिली नव्हती। फ्रेश झाल्यानंतर म्हटलं की चला गरम पाणी पिऊयात। तोपर्यंत एकीकडे चहा ठेवला होता, चहा उकळला होता आणि आज उपवास असल्यामुळे खिचडी करणार होती आणि आज आहोंच्या डब्याला सुद्धा खिचडीच होती, कारण त्यांना खूप आवडते। म्हटलं मलाही नाश्त्याला होईल आणि त्यांना टिफिनसाठी होईल। तर एकीकडे बटाटे कुकरला लावले होते, कारण ना त्यांना साबुदाण्यामध्ये अशी उकडून घातलेला बटाटा आवडतो म्हणून। तिथं मस्त असं चहा झाला, चहा पिऊन घेतला आणि आज पौर्णिमा होती, तर म्हटलं चला अजून उंबरठ्याचं लेपन करूयात हळदीचं। तर मग याच्यामध्ये हळद, गोमूत्र आणि गुलाब पाणी असं मिक्स करून उंबरठ्याला लावून घेत आहे। आता इथे काही लाकडी उंबरठा नाही आहे, याच्यात मार्बलचा आहे, पण बघा ना हळदीचं लेपन लावल्यामुळे अगदी छान दिसत आहे। तर पौर्णिमा किंवा असे काही छान सणसुद्धा असले ना की मला हळदीचं लेपन करायला आवडतं आणि मी आवर्जून हळदीचं लेपन करत असते। आता याला सुकायला टाईम लागतो, त्याच्यामुळे पहिलं हे करून घेतलं आणि त्यांना कामावर जायचं होतं म्हणून म्हटलं चला पहिलं टिफिन बनवून घेऊयात। तर इथे उपवास असल्यामुळे थोड्या उपवासाच्या चकल्या आणि पापड्या वगैरे असं थोडंसं मी भाजलं, कारण कामावरती कसं खिचडी अगदीच कोरडी नको वाटायला, थोडंसं काहीतरी त्याच्याबरोबर तोंडी लावायला हवं म्हणून पटकन तळून घेतलं। त्याच्यानंतर खिचडी गरम केली आणि खिचडी म्हटलं ना की यांचा अगदी आवडीचा विषय, यांना अगदी 3 टाईम जरी खिचडी दिली तरी ते अजिबात कंटाळत नाही आणि त्यामुळेच माझं काम जरा सोपं झालं नाही। पटकन यांचा टिफिन पॅक केला आणि यांची ना निघण्याची गडबड सुरू होती, त्याच्यामुळे फार काही मला बोलायला नाही भेटलं। आणि यांनी ना रात्री माझ्यासोबत स्वतःच्या हातावर असे 2 फर्स्ट लेटर काढून घेतले, तेच तुम्हाला मी दाखवत होती। ते गेल्यानंतर देवपूजा केली। खरं तर मला ते असतानाच करायची होती, पण म्हटलं त्यांना उशीर नको व्हायला म्हणून म्हटलं ठीक आहे ते गेल्यानंतर करता येईल। तर मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि अगदी घर छान असं प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे। आणि आज देवाजवळ सुद्धा छोटीशी रांगोळी काढली होती। तर आता इथे मी उंबरठ्याचं पूजन करून घेते। छोटीशी रांगोळी उंबरठ्यावरती सुद्धा काढली होती। तर चला आता मी ना तुम्हाला सत्यवान आणि सावित्रीची छोटीशी कथा सांगते। बऱ्याच माझ्या मैत्रिणींना माहिती असतील, पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते। एक अश्वपती नावाचा राजा होता, त्याची कन्या सावित्री। ती अतिशय रूपवान, गुणवान आणि बुद्धिमान होती। सावित्री जेव्हा वयात आली त्यावेळेस तिने विवाहासाठी सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली होती। सत्यवान हा शत्रूने राज्य हिरावून घेतलेला एका अंध राजाचा मुलगा होता आणि ते सगळे जंगलात राहत होते। नारद मुनींना ज्यावेळेस ही गोष्ट समजते त्यावेळेस नारद मुनी सावित्रीच्या वडिलांजवळ एक अशी भयंकर भाकीत सत्यवानाचं सांगत असतात की विवाहानंतर सत्यवानाचं अवघे 1 वर्षाचं आयुष्य असणार आहे। आणि हे ऐकल्यानंतर सावित्रीचे वडील सावित्रीला सांगतात की तू विवाहासाठी दुसऱ्या मुलाची निवड कर, पण सावित्री आपल्या निर्णयावरती ठाम असते आणि ती सांगते की मी मनोमन सत्यवानालाच आपलं पती म्हणून स्वीकार केलेला आहे। आणि पुढे जाऊन सत्यवान आणि सावित्रीचं लग्न होत असतं। सावित्री राजवैभव राजवाडा सोडून जंगलामध्ये संसार करू लागते, पती आणि सासू सासऱ्यांची सेवा करत असते आणि शेवटी तो दिवस उजाडला सत्यवानाच्या आयुष्यातला शेवटचा। त्या दिवशी सत्यवान लाकडे फोडण्यासाठी जंगलामध्ये निघाला होता आणि त्याच्यासोबत सावित्री सुद्धा होती। लाकडे फोडता फोडता सत्यवानाला अचानक चक्कर आली आणि त्यांनी सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून आपले प्राण सोडले। यमराज जेव्हा सत्यवानाचा आत्मा घेऊन दक्षिण दिशेला जात होता त्यावेळेस सावित्री सुद्धा यमराजांच्या मागे मागे जात होती। बऱ्याचदा यमराजांनी तिला मागे फिरण्यास सांगितले, परंतु सावित्रीने आपल्या पवित्र वाणीने आणि धर्मनिष्ठ संवादाने यमराजांना प्रभावित केले आणि यमराज तिच्या भक्तीवर आणि तिच्या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन 3 वर मागण्यास सांगितले। सावित्रीने पहिला वर आपल्या सासऱ्यांसाठी मागितला होता की त्यांचे गेलेले राज्य परत येऊ दे आणि त्यांची दृष्टीसुद्धा। दुसरा वर त्यांनी वडिलांसाठी मागितला होता की त्यांच्या वडिलांना पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून। आणि तिसरा वर तिने स्वतःसाठी मागितला होता की सत्यवानापासून मला 100 पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून। तर अशा पद्धतीने 3 वर ऐकल्यानंतर यमराज लगेच तथास्तु म्हणाले आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की सत्यवानाचे प्राण परत दिले नाही तर सावित्रीला पुत्रप्राप्ती होणार नाही आणि स्वतःच्या शब्दात यमराज अडकले आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले।
सत्यवानाचे प्राण वटवृक्षाखाली परत मिळाले होते, म्हणूनच आपण सगळ्या ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करत असतो. आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, कल्याणासाठी प्रार्थना करत असतो. तर अशी ही छोटीशी कथा आहे आणि तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. तर मैत्रिणींनो, दुपारचे आता वाजलेले आहेत 3:15 झालेले आहेत आणि अजूनही मी आहे ह्याच लुकमध्ये आहे, कारण काही छोटे मोठे मला व्हिडिओ शूट करायचे होते. त्यामुळे आता जस्ट खाऊन झालेलं आहे आणि आता म्हटलं चला आता सगळं आवरून झालेलं आहे, एकदा तुमच्याशी बोला आणि तुम्हाला माझी मेहंदी दाखवायची होती बघा. तर इथे छान असं आमच्या दोघांचं नाव काढलेलं आहे आणि इथे वडाचं झाड काढलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे काय स्पेशल आहे, तर ही मेहंदी. म्हणजे हे जे झाड किंवा हे सगळी मागची साईड आणि पुढची साईड हे सगळं रात्री यांनी काढलेले आहे. त्यामुळे जास्त खास आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, परफेक्ट नाही आहे पण स्पेशल आहे. आणि ही मी काढलेली, हिची बॅक साईड अशी. तर असं काहीसं होतं. मला आवडतं प्रत्येक मी वटपौर्णिमेला मेहंदी काढते, भले 5 टिपके काढू दे पण मी मेहंदी काढते, कारण मला असं वाटतं हेच आपलं शृंगार आहे. आणि आजच आपण म्हणजे जे शृंगाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आज केल्या पाहिजे. मग भरपूर असं मग नटणं असू दे, खूप साऱ्या बांगड्या घातलेल्या आहेत आम्ही, त्यानंतर नथ वगैरे सगळं मी घातलेलं. मला आवडतं, तसंही नटायला मला खूपच आवडत असतं. आणि असं काही सण असले की मग तर जरा थोडं जास्तच होत असतं माझ्याकडून मंदिर. तर आज सोमवार पण आहे आणि मला असं वाटलं की आज मंदिरात जायला हवं, म्हणून मंदिरात सुद्धा जाणार आहे. तर चला आता बघूयात पुढे दिवस कसा काय होतोय ते. बाय द वे, माझा आजचा लुक कसा वाटला ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर सकाळी पटापट आवरण्याच्या नादामध्ये बेडवरती हा असा सगळा पसारा पडला होता आणि आता हा सगळा पसारा मला पटापट आवरून घ्यायचा आहे, कारण आता संध्याकाळ व्हायला आलेली आहे. परत मला मंदिरात सुद्धा जायचं होतं, त्यामुळे पटापट सगळं आवरून घेतलेलं आहे. तर घरातलं सगळा पसारा वगैरे आवरला आहे ना. आता 5:30 वाजलेले आहेत. तर छोटूसं असं मी मस्त छान गजरा वगैरे लावला आहे आणि आता मी पटकन मंदिरात जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे. चला आता आपण मंदिरात जाऊया. आणि झाडू मारायचं बाकी आहे, पण म्हटलं आधी मंदिरात जाऊन येऊया आणि मग आल्यानंतर बाकीची कामं करूयात, कारण नंतर खूप गर्दी होती आणि मग खूप अवघड होऊन जातं. चला, आणि पाऊस पण नाही आहे त्याच्यामुळे पटकन जाऊयात. चला. तर अगदी 2च मिनिटात मी मंदिराजवळ पोहोचली होती आणि आज मी ताटसुद्धा घेऊन आली होती आणि थोडी गर्दी झाली होती मंदिरात सुद्धा. आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओमार्फत महादेवाचं दर्शन घेऊ शकता. आणि अशा सुंदर ह्या दर्शनासोबत आपला व्हिडिओसुद्धा इथेच थांबूयात. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.